जिल्हा परिषदेचं विश्रामगृह आता खासगीद्वारे चालवलं जाणार आहे। हे विश्रामगृह अनेक दिवसांपासून बंद पडलेलं होतं। याबाबत विदर्भ न्यूजने पाठपुरावा केला होता। विदर्भ न्यूजच्या या पाठपुराव्याला यश आलं आहे। अमरावती जिल्हा परिषद विश्रामगृह हे गेल्या 1.5 वर्षापासून बंद आहे। दुरुस्तीच्या नावावर ते बंद करण्यात आलं असून दरवर्षी या विश्रामगृहासाठी 10 ते 20 लाख रुपयांचा निधी दुरुस्तीकरता द्यावा लागतो। जिल्हा परिषदेला विशेष उत्पन्न यातून मिळत नाही। त्यामुळे हे विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या धर्तीवर खासगी स्वरूपात चालवण्यासाठी देण्यात यावं असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत पाठवण्यात येत आहे। स्थायी समितीच्या सभेत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे विदर्भ न्यूजने या बंद विश्रामगृहाच्या संदर्भात जो पाठपुरावा केला होता त्याला यश आलं आहे। आता हे विश्रामगृह बंद राहणार नाही, तर शिवाय त्यापासून जिल्हा परिषदेला उत्पन्न देखील मिळेल। सुरेंद्र बिसने, विदर्भ न्यूज, अमरावती।